नमस्कार मित्रांनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी मनापासून सेवा करते, लोकांसाठी धावते, घरासाठी झटते, देवावर श्रद्धा ठेवते, पण तरीही तिच्या आयुष्यात दुःख, अपमान, संघर्ष आणि एकटेपणा संपत नाही. कधी कधी मनात प्रश्न येतो, मी इतकं चांगलं करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का येतं? मी सगळ्यांना मदत केली पण माझ्यासाठी कोणीच उभं राहत नाही. मी सेवा केली पण मला फळ मिळतच नाही. जर तुमच्या मनात हे प्रश्न येत असतील तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज तुम्हाला त्या सत्याची जाणीव होणार आहे जे खूप कमी लोकांना समजतं. मित्रांनो, या जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक ती जी फक्त स्वतःसाठी जगतात आणि दुसरी जी इतरांसाठी जगतात. पहिल्या प्रकारची माणसं कधी कधी आनंदी दिसतात, पण दुसऱ्या प्रकारची माणसं देवाच्या खूप जवळ असतात. कारण सेवा म्हणजे फक्त मदत नाही, सेवा म्हणजे स्वतःच्या मनाचा त्याग, स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याला आनंदाला महत्त्व द्यायचं. पण इथे सर्वात मोठी परीक्षा सुरू होते. तुम्ही एखाद्याला मदत करता, त्यासाठी वेळ देता, त्याच्या दुःखात उभे राहता आणि जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तीच व्यक्ती दूर निघून जाते. मन तुटतं, डोळे भरून येतात आणि आतून आवाज येतो, आता कोणासाठी काय करायचं? पण लक्षात ठेवा, देव प्रत्येक गोष्ट पाहत असतो. तुम्ही लोकांसाठी केलेली सेवा, तुमच्या मनातील चांगुलपणा, तुमचे अश्रू, तुमचे त्याग हे काहीही वाया जात नाहीत. फक्त त्याचं फळ लगेच मिळत नाही. शेतकरी बी पेरतो आणि दुसऱ्या दिवशी पीक येत नाही. त्याला पाऊस सहन करावा लागतोच, ऊन सहन करावं लागतंच, प्रतीक्षा करावीच लागते. तसंच आयुष्यातही असतं. तुम्ही केलेली सेवा ही एक बी आहे आणि देव योग्य वेळ आल्यावर त्याचं फळ देतो. पण अनेक लोक मध्येच हार मानतात. ते म्हणतात, आता पुरे झालं. लोक बदलत नाहीत, चांगलं करूनही काय उपयोग होत नाही आणि स्वतःच्या पुण्यापासून दूर जातात. मित्रांनो, कधी कधी देव तुमचं फळ थांबवतो, कारण तो तुम्हाला आणखी मोठं काही देणार असतो. ज्यांनी तुमचा अपमान केला, ज्यांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला, त्यांचं उत्तर देव वेळ आल्यावर नक्की देतो. तुम्हाला फक्त तुमचा मार्ग सोडायचा नाही. एक गोष्ट लक्षात कायम ठेवा, सूर्य रोज उगवतो, सगळ्यांना प्रकाश देतो, पण बदल्यात काही मागत नाही. नदी सतत वाहते, तहानलेल्या प्रत्येकाला पाणी देते, पण कधी तक्रार करते का? अजिबात करत नाही. तसं तुमचं मन असलं पाहिजे, कारण सेवा करणारी माणसं साधी नसतात, त्यांच्या मनात देव राहत असतो. आज अनेक लोक फक्त स्वार्थासाठी नाती ठेवतात, काम असेपर्यंत जवळ राहतात, काम संपलं की ओळखही दाखवत नाहीत. पण तुम्ही तसं होऊ नका, कारण जग बदलणं तुम्ही बदललात तर तुमच्यात आणि त्यांच्यात काहीच फरक राहणार नाही. तुम्ही चांगले आहात म्हणूनच तुम्हाला वेदना जास्त होतात, कारण स्वच्छ मनाला प्रत्येक गोष्ट खोलवर लागते. पण आज हाच तर तुमचा खजिना आहे. आज तुम्ही जर रडत बसलात, तुमचं मन तुटलेलं असेल, तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात काहीच उरतलं नाही, तरीही विश्वास ठेवा, देव शांत असतो पण आंधळा नसतो. तो योग्य वेळ येईपर्यंत थांबतो. कधी कधी आयुष्यात उशीर होतो पण अन्याय होत नाही. तुमच्या सेवेमुळे एखाद्याचं आयुष्य बदललं असेल, एखाद्याला आधार मिळाला असेल, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल, तर समजा तुमचं जीवन वाया गेलेलं नाही. कारण पैसा संपतो, सौंदर्य कमी होतं, मोठेपणा टिकत नाही, पण एखाद्याच्या मनातून मिळालेला आशीर्वाद हे आयुष्यभर आपल्या सोबत राहतं. मित्रांनो, लोकांना खुश करण्यासाठी सेवा करू नका, कारण लोक कधीच पूर्ण खुश होत नाहीत. देवाला साक्षी ठेवून सेवा करायची, मग फळ उशिरा मिळेल पण नक्की मिळेल. आणखी एक गोष्ट, स्वतःला विसरून सेवा करू नका. काही लोक इतकं देतात, इतकं जिसतात की शेवटी स्वतःच आतून रिकामे होतात. सेवा करा पण स्वतःचं मनही जपा, कारण थकलेलं मन जास्त वेदना सहन करतं. तुम्ही कोणासाठी किती केलं हे जग विसरेल, पण देव विसरणार नाही. आज तुमच्यावर संकट असेल, घरात समस्या असतील, पैशांची अडचण असेल, कोणी साथ देत नसेल, तरीही स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवत राहा, कारण अंधार कायम राहत नाही. रात्र कितीही मोठी असली, सकाळ नक्कीच येते आणि तुमच्या आयुष्यातील ती सकाळ खूप जवळ आली आहे. फक्त
एक चूक करू नका. लोकांच्या वागण्यामुळे स्वतःचा चांगुलपणा सोडू नका. कारण वाईट माणसांमुळे लोकांमुळे चांगुलपणाचा मार्ग बदलला तर या जगात चांगुलपणा उरणारच नाही. तुम्ही जसं आहात तसंच राहा. मनाने स्वच्छ, भावनेने प्रामाणिक आणि सेवेत निस्वार्थ. कारण अशा लोकांनाच उशिरा का होईना पण देव खूप सुंदर असं फळ देतो. कधी शांतता देतो, कधी योग्य माणसं देतो, कधी अचानक बंद दरवाजे उघडतो. आणि एक दिवस अशी वेळ येते ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजलं तेच लोक तुमच्याकडे पाहून म्हणतात, इतकं सहन करूनही ही व्यक्ती अजून मजबूत कशी? कारण त्यांना माहित नसतं तुमच्या सोबत देव असतो. म्हणून आज जर तुम्ही तुटलेले असाल तर हार मानू नका. तुमची सेवा सुरू ठेवा. तुमचा चांगुलपणा जपा. मनात श्रद्धा ठेवा. महत्वाचं. आणि लक्षात ठेवा, फळ उशिरा मिळालं म्हणजे फळ मिळणार नाही असं नसतं. देवाची वेळ वेगळी असते. तो योग्य वेळी योग्य माणसाला योग्य फळ देतो. कधी कधी आपण जे मागतो ते मिळत नाही कारण देव आपल्यासाठी त्याहूनही मोठं तयार करत असतो. म्हणून रडू नका, निराश होऊ नका, स्वतःला कमी समजू नका. तुमचं मन चांगलं आहे हीच तुमची सरत नाही. श्री स्वामी समर्थ.